शिवसेनेचे माजी मंत्री सुभाष देसाई आता पंढरपूरमध्ये आले आहेत. ते आता माझ्याबरोबर आहेत. आज विठ्ठलाचं दर्शन घेतलं, काय साकडं घेतलं? बघा, विठ्ठलाचं दर्शन घेण्याची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती. यापूर्वी मी असं वेळोवेळी आलेलो आहे आणि येत असतो, त्याप्रमाणे आलो आहे. विठ्ठलाकडे एकच आहे की सर्वांना सुखी समाधानी ठेवा. कोणतंही संकट आपल्या महाराष्ट्रावर, आपल्या सगळ्या मराठी माणसांवर येता कामा नये. एवढी प्रचंड शक्ती विठ्ठलाच्या कृपेने आज आपल्या सर्वांच्या मागे उभी आहे. तेव्हा नवीन मागणं नाही, फक्त सकल शांतता सर्वत्र असावी, सुख असावं आणि कोणत्याही प्रकारचा तणाव नसावा, अशी प्रार्थना आहे. सुधीर शेळकेचं उत्खननाचं प्रकरण संजय राऊतांनी आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितलेलं आहे की त्याची चौकशी व्हावी. कसं पाहता याच्याकडे? चौकशी झाली तर त्यातून जे काय आहे ते सत्य येईल. मागणं एवढंच आहे ना, चौकशी व्हावी, चौकशी झाली पाहिजे. संजय राऊत याच्या पलीकडे काही बोलत नाही. चौकशीतून जे निष्पन्न होईल त्यावर मग भाष्य करता येईल. दोन्ही बंधू एकत्र येत आहे, कसं पाहता याच्याकडे? चांगलं आहे. कसं पाहतोय याच्यापेक्षा संबंध राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे एक उत्साहाचं वारं संचारलं आहे. सगळ्यांना जी अपेक्षा होती ते होते आणि सर्वजण त्या दृष्टीने जे वडीलधारे आहेत ते आशीर्वाद देत आहेत, इतर सर्वजण शुभेच्छा देत आहेत. त्यामुळे ह्याच्यातून महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं हित साधलं जाईल, याच्याकडे आपण लक्ष द्यायचं, पाहायचं आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे विरोधकांची पायाखालची ओढ काय ठाकरे ही शक्ती आहे. मी त्याला ब्रँड वगैरे नाही म्हणत, ही शक्ती आहे महाराष्ट्रात. आणि ती शक्ती जर अशी एकवटली, एकजूट झाली तर मराठी माणूस इकडे तिकडे कुठे पाहणारच नाही. एकच लक्ष आणि त्याप्रमाणे ती वाटचाल होईल. ते बाकीच्यांचं काय होतं ते कशाला आपण विचार आणि चिंता करायची. स्थानिक स्वराज्य संस्था आता निवडणुका लागतात, यामध्ये काही फरक पडेल दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे? नक्कीच. जिथे जनता एकत्र येते तिकडे विजय ठरलेलाच आहे. नक्कीच. तर आपण होते सुभाष देसाई, माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर.